हे बघा, मला आमदारकी दिली, मला आमदारकी अशी सहज नाही मिळाली. या भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम केलं. निश्चितपणे 2014लाच आमदारकी मिळायला पाहिजे होती. फॉर्म भरला होता पूर्व मतदारसंघातून, परंतु काही राजकीय गणित समोर आल्यामुळं मला थांबावं लागलं. भरलेला फॉर्म मी काढला, म्हणजे माझं तिकीट घोषित झालं होतं भारतीय जनता पार्टी. नंतर बरेच जणांना वाटतं की तुमच्यावर अन्याय झाला, पण माझ्यावर अन्याय तर नाही झाला. जितकं परिपक्व दिवस झाले तर मॅच्युअर्ड राजकारणी झालो नाही. त्यामुळं मॅच्युअर्ड राजकारण्याला संधी योग्य वेळेत मला मिळाली आमदारकीचे. आता मी मॅच्युअर्ड राजकारणी आहे. म्हणजे एज फॅक्टर मॅटर करतो का आमदारकीसाठी? नाही, अनुभव. ओके, म्हणजे तुमचं लोकात काम करण्याचा अनुभव. कमी वयात पण अनुभव येऊ. मला तुम्ही 35 वर्ष सांगितले, मी 1988 पासून राजकारणात आलो. आता मला 40 वर्ष होती. अनुभव कमी वयात. 18 वर्षाचा असताना मी 10वी नापास झालो. 10वी नापास झाल्यावर काय काम करावं? नारळ कॅलेंडर विकले ना तुम्ही? नाही, ते तर हा माझ्या समाजाचा धंदाच होता, तो मला करणं गरजेचंच होतं ना. दुसरं हे पारंपरिक धंदा होता तो आमचा. अच्छा. आणि नारळ विकणे, कॅलेंडर विकणे, रुईचे हार विकणे मारुती समोर, वड सावित्रीचे पोस्टर विकणे, विषय माझ्या समाजाशी लागून आता. मग तो माझा पारंपरिक व्यवसाय होता, मी तो करणारच. मला त्याचा अभिमान आहे. बिलकुल. कारण शेवटी 10वी नापास झाल्यानंतर शकुंतलाताई बोरसे म्हणून आमच्याकडे नगरसेविका होत्या भारतीय जनता पार्टीच्या, अजबनगर वार्डामध्ये, खोबळपुऱ्यामध्ये. तर त्यांच्या प्रचारार्थ मी अंबादास दानवे कामाला लागलो. अंबादास दानवे मी त्यांचं कोलशीट लिहिणं, रिक्षात बसून अनाऊन्स करणं, भिंती रंगवणं, तेव्हापासून काम केलं. 1988 पासून मग ग्रॅज्युएट होत गेलो. ग्रॅज्युएट झाल्यानंतर युवा मोर्चा नंतर कामगार मोर्चा, बरेच गोष्टी करतात, नगरसेवक. असंही बोललं जातं की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे आहात. कारण मला आठवतं, मी त्या दिवशी शहरातच होते. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ एक दिवस आधी घेतली आणि तुमच्या मुलाच्या रिसेप्शनला ते दुसऱ्या दिवशी इथे शहरामध्ये हजर होते. काय भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना व्यक्ती संघर्षाबरोबर असला तर निश्चितपणे मैत्री जास्त असते. सत्तेत नसताना संघर्षामध्ये आम्ही दोघं बरोबर काम करतो. देवेंद्रजी, मी त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला फार चांगल्या पद्धतीची संधी मिळाली आणि तो योगही होता माझा की मी त्यांच्याबरोबर काम केलं. निश्चितपणे त्यांनी माझा कर्मठपणा, पक्षाविषयी निष्ठा आणि सातत्यता, समर्पण, या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहे. आणि त्यामुळे मी ओळखीचा आहे म्हणून नाही, मी पक्षाचा आहे म्हणून कर्मठ कार्यकर्ता आहे, सातत्य ठेवणार आहे, समर्पण देणार आहे आणि निष्ठा ठेवून, सातत्य ठेवून काम करणारा व्यक्ती, लोकातला व्यक्ती आहे. तुमच्या संघर्षामध्ये, त्यांच्या संघर्षामध्ये तुम्ही एकमेकांसोबत होतात म्हणून तुमचं एवढे जवळचं नातं का? जरूर, बरोबरच होतं. युवा मोर्चामध्ये अच्छा, ते उपाध्यक्ष होते, मी सचिव होतो प्रदेशाच्या. तुमची ओळख कशी झाली, म्हणजे सुरुवात कशी झाली तुमच्या ओळखीची देवेंद्र फडणवीसांसोबत? आमची ओळख खरं तर ते तिकडे महापौर झाले कमी वयात आणि मी इकडं नगरसेवक झालो वयाच्या 23व्या वर्षी. आणि त्यामुळं एका नगरसेवकाच्या कार्यशाळेमध्ये त्यांची माझी ओळख झाली. आम्हाला दोघांना उठून त्यांचा महापौर म्हणून सत्कार झाला, माझा मी 23 वर्षाचा नगरसेवक म्हणून सत्कार झाला होता. मग तिथं ओळख झाली, ते मैत्री झाली. तर ते युवा मोर्चामध्ये काम करायला लागले, मी युवा मोर्चामध्ये काम करायला लागलो. तुम्ही चांगले मित्र आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मित्र आहेच.